तुमच्याकडे हॉटेलात चाय गावना नाही नाही हा, ह्या तर गावात त्या- माटवून त्या- ह्या गावात माटवून दिलं. कारण काय तेव्हा त्या चोपचा उकडून घातली गाव घातली म्हणून चाय नाही. चाय नाही एक सिंगल मागलेली तेव्हा हा तिथून चाय नाही. घोडेमुखमध्ये 360 चाळ्यांचा अधिपती ओळखला जातो हा. माझ्या मागे गेट दिसतंय तुम्हाला. तर आता मी चाललोय वर. सोबत माझे मित्र चाललेत. थोडा थकवा जाणवतोय चढाव चढताना. तर आता आम्ही चाललो इथे घोडेमुख च्या दिशेने वर डोंगरावर. मी तुम्हाला टिल्टअप करून दाखवतो बघा. सगळे मित्र. हा समीर आहे, पपी आणि अमित. घोडेमुखाबद्दल जेवढी माहिती आहे ना तुम्हाला तेवढी सगळी तुम्ही द्या. मराठीत मालवणीत तुम्हाला जमेल तशी. घोडेमुख हा 3 गावचा देव. मळेवाड म्हणजे आसगाव, न्हावेली आणि मातोड 3 गावचा देव आहे. जागृत देवस्थान आहे ते चाळ्याचं. ते काही अडचण असली तर कोंबा अंगवतात. कोंबा नालकोंबा देतो म्हणून सांगतात. किंवा साखर केळी, साखर कोळी ही केळी ही घोडेमुखाला, नालकोंबा हा घोडेमुखाच्या चाळ्याला. 360 गावचा चाळा येतो. आणि जे जत्तेच्या दिवशी जे हे करतात कोंबड्यांची जे बळी देतात तर त्याबद्दल काय सांगाल? ते असं कोणाचे अंगवण असते किंवा मातोडची लोक आहेत, मळेवाडची लोक आहेत, हवेलीची लोक आहेत. ही प्रत्येक आपल्या घराला सुख नांदावं आपल्या घरात म्हणून देवाला नवस करतात. आणि त्या दिवशी नाही म्हटलं तरी किमान 3-3.5 हजाराच्या वर कोंबे कापले जातात. ओके ओके. आणि ते कोंबे कापल्यानंतर रात्री तिथे राहत नाही कोणी? नाही, त्याबद्दल काय माहिती द्या. तिथे राहत नाही. तुम्हाला कुठे रक्त दिसणार नाही. ओके. इथे कोणीच राहत नाही. संध्याकाळी 7च्या नंतर इथे कोण राहत नाही आणि रक्त पण दिसणार. आता तरी वाहनांची वर्दळ झाली त्यामुळे वाहनं तरी चालतात. नाही तर अगोदर 7च्या नंतर इथे तुम्हाला रक्त पण दिसत नाही. ओके. आता फक्त वाहन आहे. त्याच्या मागचं कारण काही? ही तिथे जे बळी देतात ना ते रक्ताला अशी आख्यायिका आहे की जी चाळेगत म्हणतो ती बाहेर पडते आणि ते रक्त सगळं घेते. ओके. त्याच्यामुळे इथे त्याच्या तावडीत कोणी सापडू नये म्हणून कोण राहत नव्हतं. ओके ओके. किंवा राहत नाही. इथली स्थानिक लोक आहेत ना ती अजिबात राहणार नाही. ओके ओके. आणि इथे आता ह्या ताईंनी मग असे आम्हाला सांगितलं की ह्या गावात दुकानात चहा मिळत नाही. त्याचं काही कारण? त्याचं कारण असं की मातोंड गावचा गावकार म्हणजे मेन गावकार हा एकदा हॉटेलमध्ये गेला आणि म्हणाला मला चहा दे. तर त्या दुकानदाराने चहा नाही म्हटली. चहा नाही म्हटलं तर त्यावेळी तिथे सांगितलं की ह्या पुढे मातोंड गावात चहा कोणाला मिळणार नाही. ओके. आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत मातोंड गावात चहा नाही, चहाचं दुकान भेटणार नाही. चहाचं दुकान नाही. त्रास होतो असं त्रास होतो. म्हणजे आता सांगायचं झालं तर ते कसं लगेच दिसत नाही पण कालांतराने त्याचे पडसाद उमटतात. एवढं नक्की. कारण आता आपलं इथे जर बघितलं ना तर इथे एक न्हावेलीचा म्हणून होता, त्याने हॉटेल घातलेलं. आज त्याची परिस्थिती अशी आहे की तो भिकार असतो. अरुंदाचा एक माणूस होता, त्याला 2 मुलगे, त्याने पण इथे हॉटेल घालून बघितलं. तो पण आज जर तुम्ही अरुंदला गेलात ना तर तो अक्षरशः त्याचा एक मुलगा तर गेला एक्सपायर झाला. दुसरा आहे तो बेवडा आहे, स्वतः मालक आहे ना तो घरात अंतरुणात बसलेला आहे. त्याला इथल्या लोकांनी सांगितलं की तू बाबा चहा ठेवू नको. पण काही कारणास्तव म्हणा किंवा एखादं काय करणार देव त्यांनी ते केलं झालं. आता बघतोय ते. त्यामुळे हे आमच्या डोळ्यात एकच हे उदाहरण आहे. ओके. अगोदर ते लोक सांगतात ती गोष्ट वेगळी पण ही आमच्या डोळ्यात एकच उदाहरण आहे. फक्त एकच दिवस चहा मिळतो ज्या दिवशी इथे उत्सव असतो त्या दिवशी. ओके. बाकी इथे चहा मिळणार नाही. थँक्यू. तर नमस्कार. आता मी इथे आलो ह्या ताईंच्या हॉटेलमध्ये जिथे मी आता त्या गृहस्थांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना माहिती विचारली. आता मिसळ खातोय. आता ताई आपल्याला पुढची माहिती देतील. बोला ताई, काय सांगाल देवाबद्दल? घोडेमुखमध्ये 360 चाळ्यांचा अधिपती ओळखला जातो हा. जसं उपरलकरांचं देवस्थान आहे तसंच हे घोडेमुखचं देवस्थान आहे. चाळ्यासाठी नालकोंबा दिला जातो आणि घोडेमुखला गोडा नैवेद्य म्हणून नारळ, केळी, साखर
हा मान दिला जातो. ओके, थँक्यू. काका, या मूर्त्यांबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता? हो, माहिती देऊ शकतो. हा, द्या. ही माहिती म्हणजे अशी, कोणतं पाय मोडलो काय झालं आता त्याला ती सांगणार तिथं. कोणता बोट, बाट कोणता हात, हात कोणता मोडलो काय पाय मोडलो कोणती हा. मान, ही म्हणजे संपूर्ण शरीर. घालतं लागतं. अच्छा, ह्या देवाक अर्पण करूचं लागतं. हात किती काय करायचं, बरोबर हात जाणार काय जाणार हा. तेव्हा सांगण्यानंतर मग ह्या करतो. हां हां, मग तो नीट जाता कोणतं बरोबर. डोळं असतात, कान अच्छा. असतात, नाक असतात, ओके ओके. बोट असतात, शरीर संपूर्ण. हां हां पाय, घा, मान, पाय, हात. हां, तसं देवाक सांगितलं की तो पार्ट बरं होता. हा, बरोबर होता. ऊन पडलो का मग नंतर घालते. ओके ओके, मग आधी नवस करू का मग नवस फेडू? हां, ह्या ओके. तर मित्रांनो, इथे तुम्हाला ह्या मूर्त्या दिसत. आता ह्या काकाने आपल्याला आणि आजीने सांगितलंय की तुमचा कुठचाही जर बॉडी पार्ट जर दुखत असेल किंवा त्याला होत नसेल व्यवस्थित, तर इथे या देवाला नवस बोलावा लागतो की माझा हात असेल, डोळा असेल, काही असेल, पाय असेल, दुखतोय तो बरा व्हावा. तर तो बरा झाल्यानंतर नवस फेडतात. नवस फेडण्यासाठी मग असतात. ह्या मूर्त्या आहेत ना, त्या अर्पण करायला लागतात देवाला. अशी इथली अजून एक स्टोरी आम्हाला ऐकायला मिळाली आहे. धन्यवाद.